हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान असाल. तर गाईज, आता आम्ही निघालो दूध आणण्यासाठी डेअरीमधून. आणि दूध पॅकेटमध्ये मिळत त्या गावामध्ये तांब्यामध्ये आणायला लागते. आम्ही निघालो आता. तर आता आलो आहे आम्ही दूध आणण्यासाठी. अर्धा लिटरचा दूध. तर गाईस, आम्ही घेतलेलं आहे दूध आणि आता मी परत घरी चाललो आहे. आणि पाऊस पण स्टार्ट झाला थोडा थोडा. हे बा, दूध पडायला लागलं. मी दूध गरम करून घेते का छान असं गरम करून घ्यायचं. आता मस्तपैकी गरम झालं होतं. मी याच्यामध्ये आता पाणी टाकलंय. तर आता याच्यामध्ये चायपत्ती टाकते. तर गाईस, आज मी टाकले आता साखर. आता त्याला छानपैकी असं शिजवून घेऊ. बस आता आमची चाय बनलेली आहे. तर आम्ही बाहेर जाऊन चला. सांगा टेस्ट करून कशी झाली चाय. पप्पा, कोण बनवलंय? मी. वाव, छान दिसते. तर गाईज, मस्त पैकी आता पावसाचं वातावरण आहे. आणि आता मी तुम्हाला माझं होम टूर दाखवते. तर चला मग. गाईज, हा आहे आमचा हॉल. आणि इकडं विंडो आहे. आणि ही आमची अलमारी. आणि यामध्ये गोधडी वगैरे आम्ही ब्लँकेट वगैरे ठेवतो. आणि इथं पप्पानी TV ठेवण्यासाठी छोटंसं कॉर्नर केले. आणि आतमध्ये आहे आमचं छोटंसं किचन. आणि इकडं वॉशरूम आहे. आणि अलमारी आहे. आणि इकडं हे मांडणी आहे. आणि मम्मीच्या लग्नामध्ये. आणि कपाट पण मम्मीच्या लग्नामध्ये. दरवाजा वगैरे काय लागत नाही. आणि वरती बेड आहे मम्मीच्या लग्नामधलं. आणि आता मम्मी इथं चिवड्यासाठी करायला लागला. चिवडा बनवते. चिवडा आता मम्मीने तेलामध्ये कांदा टाकले. आता काय टाकू? आणि इकडं बेसिंग आहे. बेसिकला अजून नळ नाही लावलं, कारण वरती आम्हाला अजून बांधकाम करायचं आहे. त्यामुळं वरची टाकी काढली आहे. त्यामुळं नळ काढून टाकले. त्यामुळं बेसिकला नळ नाही. फ्राय झाल्यानंतर काय करायचं? म्हणजे कांदा भाजून बाजूला काढायचं. मस्त कडक झाल्यानंतर, गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर. आणि मग बाकीचे मसाले वगैरे टाकायचे. हिरवी मिरची, कढीपत्ता टाकायचं. त्याचं मस्त असं हे करायचं. तेलामध्ये भाजून घ्यायचे. शेंगदाणे वगैरे टाकून. आणि मस्त खमंग चिवडा तयार आहे की नाही. पावसामध्ये असं चिवडा वगैरे खायला मजा येते. चहा चिवडा छान वाटतं. आणि गावाकडचं मुरमुरा मस्त असतं. एकदम छान.
मला तोच आवडते गावाकडचा बरोबर. चिवडा खूप छान लागतो. झालं फ्राय. ठीक आहे. तर मम्मीने याच्यामध्ये टाकले कांदा गोल्डन फ्राय असं झाला. टाकल्याने काय होतंय, चिवडा नरम नाही होत. हां कांदा वगैरे बस बाजूला भाजून घेतलं ना, चिवडा नरम नाही होत. नंतर एकत्र मसाले केला का चिवडा कांदा नरम होतो आणि चिवडा पण नरम लागतो. चवीला चांगला नाही लागत. त्याच्यामुळे आता यानंतर ह्याच्यामध्ये टाकते मी आता मिरची हिरवी मिरची, आणि कढीपत्ता. कढीपत्ता, शेंगदाणे पण टाकते. मस्त भाजून घ्यायचं. थोडं पेस्ट करते. पप्पा काय करते? पप्पा झोपले. बडशीरची कोप त्याच्यामध्ये टाकते मी आता हळद. शेंगदाणे पण भाजून झाले मस्त. हळद, आता भरपूर गरम मसाला, नमक. आणि मिरची पावडर. शेंगदाणे छान भाजले जातात. पण ह्याला काढू खाली. गॅस बंद करते. त्याच्यामध्ये टाकू कांदा. मिक्स करू त्याला. कलर असंच असतो का? त्याला मिक्स करते आता मस्त. कलर छान आले ना. हां त्यामध्ये फरसाण टाकू त्याच्यात.
छान हे काय मस्त दिसतं. Yummy. तर बघा हा चिवडा किती छान झालाय, कुरकुरीत एकदम. कुरकुरीत आणि टेस्टी एकदम भारी लागतो खायला. आता मी चिवडा बनवलाय, तू चहा बनव आता. बनवते का? हा ठीक चहा आहे. बनवून घेऊ. हा मस्त चिवडा आणि चहा प्यायला. तर बघा हा चिवडा किती छान झालाय. बस ना फरसन एवढं. तर गाईस आता आम्ही आलो वरती आणि पाऊस चालू आहे. इकडे आम्ही वरती चाललोय चर्चकडे. तुम्हाला चर्च दाखवणार आहे आता मी. पाऊस यायला लागली. लय डेंजर भिजलोय आता आम्ही. इथून दिसत नका. ही बघा आमचा चर्च. तर हे बघा गाईस आहे आमचा चर्च. आणि किती मस्त इथं म्हणजे फ्लावर्स आलेत. आता आम्ही आतमध्ये चाललोय. गेट तर उघडच आहे. कोण गेलं तर काय माहिती आतमध्ये. खूप कचरा झाले आता. हे बघा पाऊस पण खूप यायला लागलाय. आता आम्ही चाललोय आतमध्ये. आणि दरवर्षी क्रिसमसला इथंच आमचा कार्यक्रम असतो इथं. त्यामुळे इथं मम्मी अगं ही काय म्हणते त्याला फ्रॉक दोन होते शी तिथेच होते. आणि इकडे सगळ्यांना बसायसाठी जागा असते. आतमध्ये आता चर्चला लॉक आहे त्यामुळे आम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत. इथं स्टेज असते दरवर्षी. आणि इथं मोठा क्रॉस आहे. चिकू इथूनच लागतो ना ती जंगल. इकडे सगळीकडे जंगल आहे. आणि हे ताराची जी कंपाऊंड दिसते ना हे कुठे हा तर याच्या पलीकडे खूप घनदाट असं जंगल आहे. आणि त्याच जंगलाच्या एकदम मधोमध टायगरची गुफा सुद्धा आहे. आणि मी सिरियसली सांगते, मी खोटं नाही सांगते. आणि एकदा आम्ही जाऊन पण आलो आहे. आणि म्हणजे आता जाऊ शकत नाही कारण पाऊस पण आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही जाऊ शकत नाही वरती.
आलेलो आहे घरी आणि खूप पावसामध्ये भिजलो आहे आता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कॉमेंट्समध्ये आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मी तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.